नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी बघणार आहोत। कारण लँग्वेज स्टडीवर 10 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात परीक्षामध्ये। त्यासाठी तुम्हाला त्यापैकी 10 पैकी 10 मार्क मिळावेत परीक्षात म्हणून मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे। त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 10 मार्क सहजपणे 2 मिनिटांमध्ये मिळू शकतात ते बघल्यानंतर। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर या ठिकाणी मी पहिल्यांदा त्यांचे प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नाचं सोल्युशन कसं करायचं, म्हणजेच एकूण 6 प्रश्न असतात क्वेश्चन ए मध्ये। त्या 6 पैकी आपल्याला 4 प्रश्न सॉल्व करायचे असतात। त्याच्यानंतर क्वेश्चन बी मध्ये आपल्याला 2 प्रश्न सॉल्व करायचे असतात। हे जर आपल्याला प्रश्न सॉल्व झाले तर 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात। तर या ठिकाणी हे जे आहे मी 4 प्रश्न आपल्याला कसे सोडवायचे लँग्वेज स्टडीमध्ये आणि पैकीच्या पैकी कसे मार्क मिळवायचे। तर या ठिकाणी बघा, हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाचं मी लगेच या ठिकाणी म्हणजे उत्तर दिलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे हे या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। तर ते व्हिडिओ पूर्ण बघा। तर या ठिकाणी बघा, पहिला जो प्रश्न आहे तर अशा पद्धतीने सोडवायचा आहे। आपल्याला गाळलेल्या जागी एक शब्द भरून अर्थपूर्ण शब्द पूर्ण करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो अल्फाबेटिकली ऑर्डर लिहायचा आहे। त्याच्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये जे आहे आपल्याला योग्य विरामचिन्हांचा, प्रश्नार्थक चिन्हांचा, स्वल्पविराम, कॉमा, फुल स्टॉप यांचा काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक शब्द दिला जातो, त्या शब्दावरून आपल्याला 4 अर्थपूर्ण वर्ड लिहायचे आहेत। तर या ठिकाणी ते लिहिलेले आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी एक म्हणजे 5 रिकाम्या चौकटी दिल्या जातात। त्या रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला त्याच्याशी संबंधित वर्ड लिहायचा असतो। तर या ठिकाणी एक वर्ड दिलेला असतो, बाकीचे 4 वर्ड आपल्याला लिहायचे असतात। तर या ठिकाणी मी लिहून दाखवलेले आहेत कशा पद्धतीने लिहावेत ते। त्यानंतर आपल्याला वर्ड चेन पूर्ण करायचे असते, म्हणजे शेवटच्या अक्षरापासून पुढचा वर्ड जे आहे ते तयार करायचा असतो। त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे डू ॲज डायरेक्टेड बी मध्ये, त्याच्यामध्ये मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला काय करायचं असते, बनवायचं असते, म्हणजे दिलेल्या वाक्य घेऊन। त्याच्यानंतर त्याला ऑर मध्ये तसाच प्रश्न असतो। त्याच्यानंतर दुसरा त्याच्यामध्ये जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये प्रिफिक्स आणि सुफिक्स हे जे शब्द लिहायचे असतात आणि त्याला ऑर मध्ये जे आहे मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं असते दिलेल्या वर्डचा उपयोग करून। तर या ठिकाणी मी ते बनवून दाखवलेले आहे। तर पूर्णपणे पहा।